हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू दिस व्हिडिओ माय डिअर फ्रेंड्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जे प्रश्नार्थक वाक्य असतात, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणा किंवा त्याला आपण सिंपल म्हणतोय क्वेश्चन्स, यावरती एमपीएससीने जेवढे बी प्रश्न विचारले आहेत तर हे सगळे प्रश्न आपण काय करतोय आजच्या या व्हिडिओमध्ये या सर्व प्रश्नांचा आपण सविस्तर ॲनालिसिस करत आहोत. तर मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये जो प्रश्नार्थक वाक्य इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे तर या इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स संदर्भातल्या सगळ्या कॉन्सेप्ट्स आपण एकदम व्यवस्थित शिकलेलो आहोत. मग त्यामध्ये आपण येस नो टाईप क्वेश्चन असेल किंवा डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन असेल तर हा येस नो टाईप क्वेश्चन कशा प्रकारे बनवला पाहिजे, डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन कशा प्रकारे बनवतोय, येस नो टाईप क्वेश्चन बनवताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे, तर ह्या सगळ्या कॉन्सेप्ट्स आणि सगळे नियम आपण त्या व्हिडिओमध्ये आपण सगळे पाहिलेले आहेत. तसेच जे आज्ञार्थी वाक्य असतात, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतात, तर या इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा प्रश्न बनवत असताना आपण कशा प्रकारे प्रश्न बनवतोय तर हे सुद्धा आपण त्यामध्ये घेतलेलं आहे. मग याच्यामध्ये सगळे डब्ल्यू एच शब्द, तर ते डब्ल्यू एच शब्द असतील तर त्यांचा मराठीमध्ये मिनिंग काय होतो, त्याच्यानंतर कोणत्या डब्ल्यू एच शब्दासोबत आपण नाऊन वापरतो, कोणत्यासोबत नाऊन वापरत नाहीत, तर ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये सविस्तर घेतलेलं आहे. मग आपण यामध्ये काय पाहिलेलं आहे डिअर फ्रेंड्स, ज्यावेळेस आपल्याला येस नो टाईप क्वेश्चन बनवायचं आहे तर येस नो टाईप क्वेश्चन बनवत असताना येस नो टाईप क्वेश्चनची सुरुवात ही नेहमी हेल्पिंग व्हर्बने होते. मग आपण हा ऑलरेडी डिटेलमध्ये आपण सगळं पाहिलेलं आहे. फक्त मी थोडंसं एक काय करतो, या ठिकाणी हे जे जे क्वेश्चन्स आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत, ज्या प्रश्नांचं आपण सविस्तर आपण ॲनालिसिस करणार आहोत, एक थोडंसं एक रिव्हिजन व्हावी यासाठी काय करतो मी, थोडेसे काही त्याच्यातले जे महत्त्वाचे नियम आहेत तर ते महत्त्वाचे नियम मी सुरुवातीला सांगतो आणि त्याच्यानंतर मग आपण प्रश्नासोबतच काय करतो ते नियमसुद्धा आपण विश्लेषण करणार आहोत. मग यामध्ये लक्ष द्या, जे येस नो टाईप क्वेश्चन आहे तर येस नो टाईप क्वेश्चन बनवत असताना आपण येस नो टाईप क्वेश्चनची सुरुवात जी असते तर ती काय होते, हेल्पिंग व्हर्बने होते किंवा त्याच्यानंतर काय मोडोलॉगचे व्हर्ब असते तर त्यांनी होत असते. तर लक्षात ठेवायचं आहे, येस नो टाईप क्वेश्चनची सुरुवात ही हेल्पिंग व्हर्बने होत असते. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं, जर हेल्पिंग व्हर्बमध्ये दोन शब्द असतील तर आपण काय करतो, हेल्पिंग व्हर्बमधील फक्त आपण पहिला जो मुख्य शब्द आहे तर तो शब्द आपण सब्जेक्टच्या अगोदर घेतो आणि राहिलेला शब्द जो आहे तर तो सब्जेक्टच्या नंतर वापरतोय. जर हेल्पिंग व्हर्बचे दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्द असतील तर आपण काय करतोय, हेल्पिंग व्हर्बमधला जो पहिला मुख्य शब्द आहे तर तो सब्जेक्टच्या अगोदर घेतोय आणि राहिलेले जे शब्द आहेत तर ते सब्जेक्टच्या नंतर आपण घेतोय. तर हे आपल्याला याच्यामध्ये काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. मग त्याच्यामध्ये आपण आणखी पाहिलं, डू डज असेल, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये प्रश्न बनवताना आपण डू डज वापरतो. डू डज वापरायच्या नंतर आपण क्रियापदाचं पहिलं रूपच वापरत असतोय आणि त्या क्रियापदाला यस एस आय एस वापरत नाहीत. सिंपल पास्ट टेन्समध्ये प्रश्न बनवताना आपण काय करतो, डीड वापरतो आणि तिथं सुद्धा आपण क्रियापदाचं पहिलं रूपच वापरतोय आणि त्यामध्ये सुद्धा लक्षात ठेवायचं त्या क्रियापदाला यस एस आय एस प्रत्यय वापरायचं नाही. मग हे आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. तर मग मी या ठिकाणी रिक्वेस्ट असं करेल, जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ अगोदर काय करा, व्यवस्थित पाहून घ्या. त्याच्यामध्ये जेवढ्या पण कॉन्सेप्ट दिलेले आहेत तर त्या सगळ्या प्रत्येक कॉन्सेप्ट वहीमध्ये एकदम व्यवस्थित लिहून घ्या. मग वहीमध्ये लिहून घेतल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये जे आपण कॉन्सेप्ट शिकलेलो आहोत, ज्या कॉन्सेप्ट आपण शिकवलेल्या आहेत या सगळ्या कॉन्सेप्ट ज्या त्या सगळ्या कॉन्सेप्ट तुमच्या लक्षात येतील. आणि मग हा जो व्हिडिओ आहे तर याच्यामध्ये निश्चितच डिअर फ्रेंड जेवढे पण प्रश्न आपण घेणार आहोत तर हे सगळे प्रश्न तुम्ही सहज त्याच्यामध्ये सोडवू शकताय याची मला तुम्हाला खात्री द्यायची आहे. मग डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन असेल, डब्ल्यू एच टाईप क्वेश्चनची सुरुवात आपण डब्ल्यू एच वर्डने होते. इथं आणखी एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे, डब्ल्यू एच वर्ड जे आहे डब्ल्यू एच वर्डने प्रश्न बनवत असताना डब्ल्यू एच शब्दाच्या नंतर अगोदर हेल्पिंग व्हर्ब येतं आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट येतोय. डब्ल्यू एच प्रश्न बनवत असताना अगोदर कधीही सब्जेक्ट येणार नाही, हे कायमस्वरूपी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग प्रश्नार्थक वाक्य बनवताना कधीही लक्षात ठेवायचं, मग तो येस नो टाईप क्वेश्चन असू द्या किंवा डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन असू द्या, प्रश्न कुठलाही असेल, हेल्पिंग व्हर्ब प्रश्न बनवत असताना हेल्पिंग व्हर्ब हे सब्जेक्टच्या अगोदर येणार आहे. सब्जेक्ट हा हेल्पिंग व्हर्बच्या नंतर येतोय, सब्जेक्ट हा हेल्पिंग व्हर्बच्या अगोदर येत नाही. हे प्रश्नार्थक वाक्याचं जे आहे ते प्रश्नार्थक वाक्याचा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि इथंही सेम डब्ल्यू एच वर्डला पण सेम तोच नियम काय करायचा आहे, फॉलो करायचा आहे. तर मग मित्रांनो, आपण सगळं सांगत बसत नाही, याच्यामध्ये मी जेवढे महत्त्वाचे नियम होते तर ते सांगितले आहेत. आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा डब्ल्यू एच वर्ड्स वाक्याच्या मध्ये वापरले जातात तेव्हा जेव्हा डब्ल्यू एच वर्ड्स वाक्याच्या मध्ये वापरले जातात तेव्हा डब्ल्यू एच वर्ड्सच्या नंतर अगोदर सब्जेक्ट येतो आणि त्याच्यानंतर हेल्पिंग व्हर्ब येतं. म्हणजेच डब्ल्यू एच वर्ड जे आहे तर डब्ल्यू एच वर्ड जर वाक्याच्या मध्ये वापरला असेल तर त्या डब्ल्यू एच वर्डच्या नंतर आपण काय करतो, विधानार्थी वाक्याची वाक्यरचना आपण त्या ठिकाणी फॉलो करत असतोय. म्हणजे अगोदर सब्जेक्ट येणार, त्याच्यानंतर हेल्पिंग व्हर्ब येणार आणि जर त्याच्यामध्ये डायरेक्ट व्हर्ब असेल तर सब्जेक्टच्या नंतर व्हर्ब येणार. तर ही वाक्यरचना तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. चला मग आपण यामध्ये जे क्वेश्चन्स आहेत किंवा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहेत तर यावरती एमपीएससीने तसेच वेगवेगळ्या सर्व सेवा परीक्षेमध्ये कशा स्वरूपात प्रश्न विचारले आहेत तर हे सगळे प्रश्न घ्यायला आपण सुरुवात करणार आहोत. तर बघा, आपल्याला या ठिकाणी आपल्याला हा पहिला प्रश्न विचारला आहे आणि आपल्या सर्वांना रिक्वेस्ट करेल
सुरुवातीलाच मी एक रिक्वेस्ट करेल, तर ती रिक्वेस्ट अशी आहे, तर मित्रांनो हे जे मी प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवरती दाखवणार आहे, तर अगोदर तुम्हाला काय करायचं, सुरुवातीला वही आणि पेन आपल्यासोबत असायला पाहिजे. तर तुम्हाला काय करायचं, प्रत्येक जो प्रश्न आहे तर या प्रत्येक प्रश्न, आता मी इथं नंबर नाही टाकलेले परंतु तुम्ही तुमच्या लक्षात येईल, तर त्या ठिकाणी काय करायचं आहे डिअर फ्रेंड्स, तुम्हाला या प्रश्नाचं जे आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे, या प्रश्नाचं जे आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, तर ते प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पण त्या ठिकाणी लिहायचं आहे. आणि मग तुमचे किती प्रश्न बरोबर येतात, कोणते प्रश्न चुकतात आणि का चुकले, तर याचं पण तुम्ही काय करायचं, त्याचा पण विचार करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला काय वाटलं, आपला नेमकं त्या प्रश्नाकडे पाहण्याची जे आपला दृष्टिकोन म्हणतोय, आपली जी नजर आहे तर ती नेमकं नजर काय होते. बघा लक्षात द्या, परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी आणि कमी वेळेमध्ये उत्तर काढण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस तर करणं गरजेचं आहे, सराव करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस करतो, ज्यावेळेस आपण सराव करतो, त्यावेळी आपण पेपरमध्ये गेल्याच्यानंतर प्रश्न पाहिला की आपलं त्या ठिकाणी जे आहे आपल्या लक्षात येते की नेमकं या वाक्यामध्ये किंवा या प्रश्नामध्ये एरर कुठं आहे किंवा मिस्टेक कुठं आहे, तर ही म्हणजे आपल्याला हे सहज समजते. आणि म्हणून मी प्रत्येक ह्याच्यामध्ये सांगत असतो डिअर फ्रेंड्स, आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी मी तीच रिक्वेस्ट करत असतोय, तर आपण अशी प्रॅक्टिस करा जेणेकरून आपली काय होते, अशी नजर डेव्हलप होईल की तो प्रश्न बघितला की आपल्या लक्षात आलं पाहिजे की यस याच्यामध्ये वाक्य कोणतं बरोबर आहे, कोणतं चुकीचं आहे, तर हे लगेच आपल्याला समजलं पाहिजे. तर हे सगळं समजण्यासाठी तर लक्ष द्या, बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचा जो प्रॉब्लेम आहे, तर तो प्रॉब्लेम काय असतो, अभ्यास असतोय परंतु वेळेचं मॅनेजमेंट होत नाही. आणि वेळेचं मॅनेजमेंट का होत नाही, तर हे आपण अशा प्रकारचा सराव करत नाहीत. मग आपल्याला प्रश्न बघितला की समजायला पाहिजे हा प्रश्न कशावरती विचारला आहे. आणि हे कधी शक्य आहे, ज्यावेळेस आपण जास्तीत जास्त असे PYQs प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत ते आपण जास्तीत जास्त सोडू, तर त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये काय होते, कॉन्सेप्ट आपल्या क्लिअर होतात. आणि मी आणखी एक सांगेल, फक्त आणि फक्त तुम्ही कॉन्सेप्टचे पुस्तकं कितीही वाचले, कॉन्सेप्ट जे आहे ते कॉन्सेप्ट तुम्ही किती सारखं तुम्ही काय करताय, ग्रामर वाचत बसताय, तर त्याने जास्तीत जास्त लवकर कॉन्सेप्ट क्लिअर होत नाहीत. अगोदर ग्रामर रीड करा, सगळ्या कॉन्सेप्ट तुमच्या अगोदर क्लिअर करा, म्हणजे वाचून घ्या, नियम समजून घ्या आणि नंतर काय करा, प्रश्न सोडवा. त्यावेळेस काय होते डिअर फ्रेंड्स, ग्रामर आपण जे वाचलेलं असते, जेवढ्या कॉन्सेप्ट आपण वाचले असतात तर त्या कॉन्सेप्ट तिथं काय होतात, क्लिक होत राहतात. आणि त्याच्यानंतर आपल्याला आयडिया पण येते की नेमकं MPSC कशा स्वरूपात आपल्याला प्रश्न विचारते. कारण आपण वाचन करत असताना काय करतो, आपण सहज वाचन करत असतो, सरळ आपण वाचन करत असतोय, पण MPSC आपल्याला एवढ्या सहजासहजी आणि एवढ्या सरळ पद्धतीने प्रश्न विचारत नाही. मग त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला काय करायचं, या ठिकाणी ह्या पण कॉन्सेप्टचा, या पण गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, स्वतः तुम्हाला सुरुवातीला काय करायचं, प्रत्येक प्रश्न जो आहे त्या प्रश्नाचं नेमकं उत्तर काय असेल हे तुम्हाला त्यामध्ये काय करायचं, स्वतःला लिहायचं आहे. तुमचं ऑप्शन काय करायचं, त्याच्यामध्ये आन्सर ऑप्शन जे आहे ते आन्सर ऑप्शन, याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं काय आहे. आणि ज्यावेळेस मी विश्लेषण करणार आहे, तर त्यावेळेस मग काय करायचं, आपले किती प्रश्न बरोबर आले, का त्याच्यानंतर किती चुकले आणि त्याच्यानंतर का चुकले, हे पण आपल्या गोष्टीचा विचार करायचा आहे. म्हणजे तुम्हाला काय होईल, प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होईल. आणि आपण प्रश्न घेत असताना मी पुन्हा एकदा सांगतोय, प्रश्न घेत असताना आपण सगळे MPSCचे प्रश्न आपण घेतोय किंवा सरळ सेवेच्या परीक्षेमधले प्रश्न घेतोय. तर हे प्रश्न जे आहेत प्रश्नाचा दर्जा, प्रश्नाची क्वालिटी जी आहे तर ती त्याच लेवलची राहणार आहे, कारण आपण प्रश्न जे आहेत ते प्रश्न हे परीक्षेतलेच घेतलेले आहेत. मग यामध्ये लक्षात द्या, हा प्रश्न जो आहे तर हा क्वेश्चन आहे, पहिला क्वेश्चन आहे आपला या ठिकाणी. मग काय विचारलंय, स्टॉप टॉकिंग, काय विचारलंय, स्टॉप टॉकिंग. आणि याच्यामध्ये प्रश्न असा विचारलाय, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस चेंजेस द अबव इम्पेरेटिव्ह सेंटेन्स इनटू अँड इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. मग याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, हे जे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, आता स्टॉप टॉकिंग आपल्याला माहित आहे, आज्ञार्थी वाक्य जे असते, आज्ञार्थी वाक्याची सुरुवाती कशाने होते, आज्ञार्थी वाक्याची सुरुवाती क्रियापदाने होते. मग याच्यामध्ये स्टॉप हा शब्द V1 आहे, म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. मग त्यांनी सांगितलं या इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं काय करा, प्रश्नार्थक वाक्य बनवा, म्हणजेच काय, याचा काय करा, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवा. मग आपल्याला या इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आपल्या प्रश्नार्थक वाक्य बनवायचं. मग वाक्य कसं बनणार आहे, प्रश्न कसा बनेल, डिड यू स्टॉप टॉकिंग होईल का, वुड यू स्टॉप टॉकिंग होईल का, विल यू स्टॉप टॉकिंग होईल का, शॅल यू स्टॉप टॉकिंग होईल का. मग आता हे सगळे प्रश्न आहेत आणि हे सगळे प्रश्न जे आहेत हे प्रश्न क्वेश्चनच्या फॉर्मॅटमध्ये सगळ्यांची वाक्यरचना बरोबर आहे. पण आपल्याला या ठिकाणी माहीत असलं पाहिजे, ज्यावेळी आज्ञार्थी वाक्य दिलं जाते, आज्ञार्थी वाक्याचा जर प्रश्न बनवायचा असेल तर आपण तो प्रश्न कसा बनवतोय हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. आणि याचं उत्तर मग मित्रांनो निश्चितच काय आहे, ज्यावेळेस आपल्याला अशा प्रकारचं आज्ञार्थी वाक्य दिलं जात आहे आणि त्या वाक्याचा जर प्रश्न बनवायचा असेल तर आपण शिकलोय, आपण त्या व्हिडिओमध्ये सगळं मी सांगितलेलं आहे, सगळं आपण त्याच्यामध्ये शिकलेलो आहोत. तर आज्ञार्थी वाक्याचं जर आपल्याला काय करायचं, प्रश्न बनवायचा असेल तर आपण प्रश्न बनवत असताना विल यूने आपण प्रश्न बनवतोय. कशाने बनवतो, विल यूने प्रश्न बनवतोय. आणि मग याच्यामध्ये विल यूचं वाक्य कुठं आहे, तर विल यूचं वाक्य या ठिकाणी आहे आणि म्हणून याचं उत्तर काय आहे, विल यू स्टॉप टॉकिंग.
मग कुठलंही असेल तर याच्यामध्ये फक्त काय करायचं आहे, विल यू वापरायचं आहे आणि त्याच्यानंतर बाकी पुढचं वाक्य जसं आहे तसंच ठेवायचं आहे. मग याचं उत्तर काय झालं, सी. मग सी ऑप्शन कुठं आहे, या ठिकाणी 3 नंबरला आहे. क्लिअर. नेक्स्ट बघा, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे करेक्टली फ्रेम क्वेश्चन. तर हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न आपल्याला विचारला आहे कंबाईनच्या 2018च्या पेपरमध्ये. आपल्याला करेक्ट फ्रेम म्हणजे याच्यामध्ये जे 3 प्रश्न दिलेले आहेत तर हे कोणते बरोबर आहेत तर हे आपल्याला या ठिकाणी काय करायचं पाहायचं आहे. मग बघा, व्हॉट यू वर डुईंग ॲट 2 o'clock हा प्रश्न बरोबर आहे का, सहज समजतंय. हा प्रश्न चुकलेला आहे. का चुकलेला आहे, कारण WH शब्दाच्या नंतर म्हणजे WH शब्दाच्या नंतर आपण प्रश्न बनवताना अगोदर हेल्पिंग व्हर्ब येत आहे आणि नंतर सब्जेक्ट असतंय. मग प्रश्न म्हणलं की तुम्हाला हे लक्षात ठेवायचंच आहे, अगोदर हेल्पिंग व्हर्ब आणि नंतर सब्जेक्ट. हे असेच वाक्यरचना असणार आहे. कशाची, जे क्वेश्चन्स आहेत तर या क्वेश्चनची वाक्यरचना काय असणार आहे तुम्हाला लक्षात ठेवायची. या क्वेश्चनची वाक्यरचना अगोदर हेल्पिंग वर्ब आणि नंतर सब्जेक्ट. सब्जेक्ट हेल्पिंग वर्बच्या अगोदर कधीच येणार नाही प्रश्न बनवत असताना. आणि म्हणून या ठिकाणी हे तर चुकलेलं आहे, बाकीचं वाचायची काही गरज नाही. वेन डिड शी गेट मॅरिड या ठिकाणी हे बरोबर आहे का, तर डिड आहे. सब्जेक्ट तर बरोबर वापरला आहे. पुन्हा बघू आपण पुढं. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा, वेअर डिड. नेक्स्ट काय आहे, वेअर डिड. मग तुम्ही पण लक्ष द्या, तुमचं पण काय करायचं, हा दुसरा प्रश्न आहे आपला. तुम्हाला पण काय करायचं आहे, तुम्हाला सुद्धा ह्या प्रश्नाचं उत्तर तुमचं ॲन्सर ऑप्शन कोणतं आहे तर ते त्या ठिकाणी सिलेक्ट करून ठेवायचं आहे. मग बघा, वेअर डिड यू हिडन द लेटर. मग हे तिसरं वाक्य बरोबर आहे का, मग इथं डिड वापरलं, अगोदर हेल्पिंग वर्ब आहे नंतर सब्जेक्ट दिलेला आहे, बरोबर आहे. इथून इथपर्यंत तर बरोबर आहे. मग हे हिडन जे आहे ते हिडन हे बरोबर आहे का, तर नाही, हे चुकलेलं आहे. का, कारण आपला नियम काय सांगतोय, अगोदर मी हे हिडन जे आहे तर हे कशाचं तिसरं रूप आहे, हाईड या क्रियापदाचं तिसरं रूप आहे. मग याच्यामध्ये हाईड हे V1 झालं, हिड हे V2 झालं आणि हिडन हे काय झालं, V3 झालं. मग यामध्ये लक्ष द्या, वेअर डिड यू हिडन द लेटर. वेअर डिड यू हिडन द लेटर याच्यामध्ये जो हिडन आहे तर हिडन हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे. आणि आपला नियम काय सांगतोय, डू डज डिड वापरल्यानंतर नेहमी आपण क्रियापदाचं पहिलं रूप वापरतो आणि म्हणून मित्रांनो लक्षात काय ठेवायचं, हे चुकलेलं आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये बघा, हाईड हे V1 आहे, हिड हे सेकंड आहे आणि हिडन हे तिसरं रूप आहे. मग याच्यामध्ये काय पाहिजे होतं, तर याच्यामध्ये काय पाहिजे होतं, इथं हाईड पाहिजे होतं, HIDE हाईड पाहिजे होतं. याचा अर्थ होतोय A आणि C हे तर चुकलेलं आहे. A आणि C हे चुकीचं आहे, आपल्याला विचारलंय करेक्ट. A आणि C चुकीचं आहे, आपल्याला विचारलंय करेक्ट. याचा अर्थ काय होतोय, ज्या ज्या ऑप्शनमध्ये A आणि C येत आहे तर ते ऑप्शन कटले म्हणायचं. ज्या ज्या ऑप्शनमध्ये A आणि C येते तर ते ऑप्शन चुकीचे आहेत म्हणायचं, कारण आपला प्रश्न करेक्ट विचारला आहे. मग आपण डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचतो. मग याचं उत्तर काय आहे, बी. काय आहे, बी. मग मी तुम्हाला हेच सांगत आहे, आपल्याला काय करायचं, ज्यावेळेस खात्री असते, खात्री 100% खात्री आहे की यस हे वाक्य बरोबर आहे, हे वाक्य चुकीचं आहे, मग त्यावेळेस आपण काय करतोय, इलिमिनेशन मेथड जे आहे तर या एलिमिनेशन मेथडने आपण काय करतोय, डायरेक्ट उत्तरापर्यंत आपण कमी वेळेमध्ये पोहोचतोय. मग दुसरा प्रश्न बघू आपण, वेअर डिड शी गेट मॅरिड. मग बऱ्याच जणांचं कन्फ्युजन झालं, अरे मॅरिड हा शब्द तर सेकंड फॉर्म आहे. मग आपण डिडच्या नंतर नेहमी काय करतोय, V1 वापरतोय. मग V1 आहे का, येस आहे ना. इथं मेन व्हर्बचं काम कोण करतंय, या ठिकाणी व्हर्ब आहे गेट. गेट हे व्हर्ब आहे. गेट मॅरिड ही जी आहे तर ही फ्रेज आहे. गेट मॅरिड सोबत, गेट सोबत आपण मॅरिड वापरतोय. गेट मॅरिड हे आहे. मग लक्ष द्या, वेन डिड शी गेट मॅरिड याच्यामध्ये डिड आहे, त्याच्यानंतर सब्जेक्ट आहे आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप आहे, हे V1च आहे आणि म्हणून या ठिकाणी हा प्रश्न जो आहे तर हा प्रश्न बरोबर आहे. तर आपलं उत्तराचं ऑप्शन या ठिकाणी येस हे बरोबर आहे. नेक्स्ट बघा, पुढचा प्रश्न या ठिकाणी बरोबर आहे का, हा प्रश्न बरोबर आहे का, तर याच्यामध्ये चूज द करेक्ट सेंटेन्स राज्यसेवा 2017च्या पेपरमध्ये विचारलेला आहे. तर आपल्याला या ठिकाणी प्रश्न असा विचारला की येस वेन यू आर लिव्हिंग हा बरोबर आहे का, नाही. सहज उत्तर समजते तुम्हाला. का, कारण अगोदर काय पाहिजे, प्रश्नार्थक वाक्य म्हणले की अगोदर हेल्पिंग वर्ब पाहिजे नंतर सब्जेक्ट पाहिजे, म्हणजे या ठिकाणी हे वाक्य चुकलेलं आहे. नेक्स्ट बघा, वेअर आर यू गोईंग या ठिकाणी बरोबर आहे का, येस बरोबर आहे. व्हॉट आय कॅन डू फॉर यू बरोबर आहे का, नाही, हे चुकीचं आहे. कारण WH शब्दाच्या नंतर अगोदर काय पाहिजे, हेल्पिंग वर्ब पाहिजे आणि नंतर सब्जेक्ट पाहिजे, तर यामध्ये हे पण वाक्य चुकलेलं आहे. मग यामध्ये लक्ष द्या, कोणता बरोबर आहे प्रश्न, तर याच्यामध्ये करेक्ट क्वेश्चन कुठला आहे, ओनली बी. याचंही उत्तर काय आहे, ओनली बी. कारण इथं काय केलं, अगोदर हेल्पिंग वर्ब दिला आहे आणि त्याच्यानंतर इथं सब्जेक्ट दिलेला आहे. नेक्स्ट बघा, पुढचा प्रश्न. असा प्रश्न विचारला, रत्नागिरी इज 120 किलोमीटर फ्रॉम हेअर. तर याचा प्रश्न आपल्याला विचारला की असा प्रश्न बनवा की ज्याचं उत्तर काय आलं पाहिजे, 120 आलं पाहिजे. काय आलं पाहिजे, 120 किलोमीटर आलं पाहिजे.
मग याच्यामध्ये काय असणार आहे, हाऊ फार इज रत्नागिरी फ्रॉम हेअर, हाऊ लॉंग इज रत्नागिरी फ्रॉम हेअर, हाऊ मच लॉंग इज रत्नागिरी फ्रॉम हेअर, नन ऑफ दिस. आता हाऊ मच जे आहे तर आपण हाऊ मच तर या ठिकाणी म्हणणार नाहीत, तर आपण काय करतोय, दूर म्हणायचं आहे, तर यासाठी आपण काय करतो, फार वापरतो. म्हणजेच काय, हाऊ फार इज रत्नागिरी फ्रॉम हिअर, म्हणजे इथून रत्नागिरी किती दूर आहे. फार हा शब्द जो आहे तर आपण हा दूर या अर्थाने आपण यूज करतोय. आणि हाऊ लॉंग जे आहे तर हाऊ लॉंग हे आपण कशासाठी वापरतोय, तर हाऊ लॉंग जे आहे तर हाऊ लॉंग हे ड्युरेशन दाखवण्यासाठी आपण वापरतोय. म्हणजेच काय, हाऊ लॉंग हॅव यू बीन स्टँडिंग हिअर, तू किती वेळापासून तू इथं उभा आहेस. मग यावेळेस लक्षात ठेवायचं, हाऊ लॉंग हे डिस्टन्स दाखवण्यासाठी वापरत नाहीत, हाऊ लॉंग हे आपण कशासाठी वापरतोय, ड्युरेशन दाखवण्यासाठी वापरतोय. आणि म्हणून या ठिकाणी हे उत्तर चुकीचं आहे. तर याचं उत्तर बरोबर कोणतं आहे, हाऊ फार इज रत्नागिरी फ्रॉम हिअर. तर याच्यामध्ये याचं उत्तर आहे हाऊ फार इज रत्नागिरी फ्रॉम हिअर. नेक्स्ट बघा, पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी, हा पण प्रश्न आपल्याला येस मला वाटतंय येस आपला हा रिपीट झाला डिअर फ्रेंड्स. पुढचा प्रश्न बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बॉडी लँग्वेज इज अ मेजर मीन्स ऑफ कम्युनिकेशन. पुन्हा एकदा आपल्याला काय केलं, हे वाक्य दिलंय आणि आपल्याला प्रश्न विचारला की हे जे वाक्य दिलेलं आहे, जे स्टेटमेंट दिलेलं आहे, तर याच्यामध्ये मग काय करायचं, आपल्याला प्रश्न बनवायचा आहे की या वाक्याचा विचार करून आपल्याला प्रश्न बनवायचा आहे. मग काय वाक्य सांगितलंय, बॉडी लँग्वेज इज अ मेजर मीन्स ऑफ कम्युनिकेशन. म्हणजे जे बॉडी लँग्वेज असते, तर बॉडी लँग्वेज हे काय आहे, जे संवाद साधतो किंवा संभाषण जे आहे त्या संभाषणाचं काय आहे, एक माध्यम आहे. मग याच्यामध्ये लक्ष द्या, व्हॉट इज अ मेजर. आता आपल्याला प्रश्न बनवायचा आहे म्हटल्याच्यानंतर आपल्याला हे तर समजतंय, काय समजतं इथं, हे तर येणार नाही कारण हा प्रश्नात वाक्याचं वाक्य रचनाच नाही. ठीक आहे, हे व्हॉट आर काय केलं, डायरेक्ट वाक्याच्या शेवटी टाकलं. हे अशा प्रकारचा प्रश्न होईल का, नाही होणार. त्याच्यानंतर नेक्स्ट, हाऊ कम्युनिकेशन इज मेजर मीन्स. तर यामध्ये काय असणार, लक्ष द्या, बॉडी लँग्वेज इज. आता हाऊ म्हणल्याच्या नंतर काय, हाऊ कम्युनिकेशन इज अ मेजर मीन्स. मग याच्यामध्ये काय, कम्युनिकेशन जे आहे तर कम्युनिकेशन हे मुख्य माध्यम कसं आहे किंवा माध्यम कसं आहे. तर याच्यामध्ये काय विचारलं आहे, बॉडी लँग्वेजला फोकस केलेला आहे. बॉडी लँग्वेज हे संभाषण करण्याचं एक मुख्य किंवा प्रमुख आहे साधन आहे. मग याच्यामध्ये लक्ष द्या, बॉडी लँग्वेज ज्यावेळेस आपण हाऊने प्रश्न बनवतो त्यावेळेस त्याच्यामध्ये काय होते, बॉडी लँग्वेज ह्याचं उत्तर येत नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, व्हॉट आर मेजर मीन्स. आता इथं दोन्हीही बरोबर आहेत, म्हणजे व्हॉट आहे इथं दोन्हीकडे पण तेच आहे. पण याच्यामध्ये मेन म्हणजे याच्यामध्ये जे आहे ते लक्षात आपल्याला ठेवायचं, कोणता प्रश्न हा ग्रॅमॅटिकली बरोबर आहे. मग लक्ष द्या, यामध्ये जे आहे तर लक्षात, या वाक्यामध्येच आपल्याला उत्तर पण सांगितलंय, अ आर्टिकल आहे. याच्यामध्ये काय, अ आर्टिकल आहे. म्हणजे मीन्स हा जो शब्द आहे तर मीन्स हा शब्द आपण सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंटमध्ये पाहिलं, मीन्स हा शब्द आपण एकवचन पण वापरतो आणि एकवचन पण वापरतोय. मग मीन्स हा शब्द जो आहे इथं काय केला आहे, सिंग्युलर वापरलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी काय करायचं आहे, आर वापरायची गरज नाही. व्हॉट इज अ मेजर मीन्स ऑफ कम्युनिकेशन, म्हणजे संभाषण करण्याचं मुख्य किंवा प्रमुख जे माध्यम आहे तर ते काय आहे, तर त्याचं उत्तर काय आहे, बॉडी लँग्वेज. आणि म्हणून या ठिकाणी पहिला प्रश्न जो आहे तर पहिला प्रश्न बरोबर आहे. नेक्स्ट बघा पुढं, येस आपला हा चौथा प्रश्न होता आणि त्याच्यानंतर हा पाचवा प्रश्न आहे, पाचवा प्रश्न आहे. मग इथं पण तसंच विचार आहे, करेक्ट सेंटेन्स कोणतं आहे, विच इज युअर फ्रेंड. विच इज युअर फ्रेंड. मग आपण पाहिलं आहे डिअर फ्रेंड्स, विच हे जे आहे ते विचच्या नंतर आपण नाऊन पण वापरतो आणि विदाऊट नाऊनने पण आपण प्रश्न बनवू शकतोय. मग विच इज युअर फ्रेंड, मग विच त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब आणि युअर फ्रेंड. या ठिकाणी वाक्य बरोबर आहे का, यस. विच आर युअर बुक्स, तुझे पुस्तकं कोणती आहेत, मग या ठिकाणी हे पण बरोबर आहे. विच विल यू टेक, तू कोणतं घेशील, या ठिकाणी हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे हे तीनही वाक्य, तीनही क्वेश्चन्स काय आहेत, बरोबर आहेत, ए, बी आणि सी. मग आपण WH टाईप क्वेश्चनमध्ये मी हे शिकवलेलं आहे तुम्हाला की ते सांगितलं, विचने आपण दोन्ही प्रकारे प्रश्न बनवतोय. विचच्या नंतर नाऊन पण वापरतात आणि विचच्या नंतर आपण जे आहे तर विदाऊट नाऊनने पण प्रश्न आपण बनवत असतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आपला पुढचा जो आहे तर हा 6वा प्रश्न आहे, 6 नंबरचा क्वेश्चन आहे. काय विचारलंय, विच ऑफ द क्वेश्चन इज ऑर आर. म्हणजे इथं पण काय केलं, कुठला प्रश्न करेक्टली बनवलेला आहे, म्हणजेच कुठला करेक्ट क्वेश्चन आहे. वाय दे आर टॉकिंग सो लाऊडली, वाय दे आर टॉकिंग. हा बरोबर आहे का, सहज समस्या नाही, हा प्रश्न चुकलाय कारण अगोदर सब्जेक्ट घेतलाय आणि नंतर हेल्पिंग व्हर्ब घेतलंय, म्हणजे वाक्यरचना चुकीची आहे. त्याच्या नेक्स्ट बघा, हू इज शी गोइंग टू मॅरी. याच्यामध्ये आपण शिकलोय, हूच्या नंतर आपण काय करतोय, हेल्पिंग व्हर्ब वापरू शकतोय का, तर यस आपण ॲम इज आर वॉज हे वापरू शकतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, हू
शी इज गोईंग, इथं पण काय केलं, अगोदर काय घेतलंय, सब्जेक्ट घेतलाय आणि नंतर हेल्पिंग वर्ब घेतलंय, म्हणजे या ठिकाणी हे पण चुकीचं आहे. आपल्याला बरोबर विचारलंय. मग ज्या ज्या ऑप्शनमध्ये ए आणि सी येते तर ते चुकलं म्हणायचं. ए आणि सी ज्या ज्यामध्ये येत आहे तर ते चुकीचं आहे. मग याचं उत्तर कोणतं बरोबर आहे, ओनली बी. मग या ठिकाणी हा प्रश्न बरोबर आहे. अगोदर हेल्पिंग वर्ब आणि नंतर सब्जेक्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट इथंही आपल्याला तसाच प्रश्न विचाराय की कोणतं बरोबर आहे. हू डिड दिस, हे कोणी केलं, तर त्याचं उत्तर काय असतं, आय, म्हणजेच काय, मी केलं. तर लक्ष द्या, कधीही लक्षात ठेवायचं आहे, इथं आपण असं नाही हू डिड दिस मी, ME, हे मी होणार नाही. तर सध्या स्पोकन इंग्लिशमध्ये हा मी अँड माय फ्रेंड्स अशा प्रकारची वाक्यरचना ॲक्सेप्टेबल झालेली आहे बोलण्यामध्ये म्हणतोय, परंतु ग्रॅमॅटिकली लक्षात काय ठेवायचं आहे, माय फ्रेंड्स अँड आय आपण असंच म्हणतोय. मग हू डिड दिस हे कोणी केलं, तर त्याचं उत्तर काय आहे, आपण काय देतोय, मी केलं, आय डिड दिस, म्हणजेच या ठिकाणी आय बरोबर आहे का, यस बरोबर आहे. इथं मी होणार नाही, म्हणजे हा प्रश्न बरोबर आहे. ही अँड आय आर ब्रदर्स आपण सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंटमध्ये पाहिलंय. ज्यावेळेस दोन कर्ते अँडने जोडले जातात त्यावेळेस आपण त्याला प्लुरल समजतोय आणि प्लुरल समजून आपण प्लुरल हेल्पिंग व्हर्ब वापरतोय. म्हणजे तो आणि मी ब्रदर्स आहोत, भाऊ आहोत, म्हणजेच या ठिकाणी काय आहे, तो आणि मी हे दोघं जण झाले, म्हणजे हे पण वाक्य बरोबर आहे. तर याचं उत्तर काय आहे, बोथ आर करेक्ट. हा 7 नंबरचा प्रश्न होता. नेक्स्ट बघा, पुढचा प्रश्न आहे 8 नंबरचा क्वेश्चन. याच्यामधलं करेक्ट सेंटेन्स कोणतं आहे बघा. ही आस्क्ड व्हॉट वी वर डुईंग, ही आस्क्ड व्हॉट वी वर डुईंग, याच्यामध्ये काय, व्हॉट हा शब्द वाक्याच्या मध्ये आलेला आहे. मग आपण काय शिकलोय, जेव्हा डब्ल्यूएच शब्द वाक्याच्या मध्ये येतात तेव्हा डब्ल्यूएच शब्दाच्या नंतर अगोदर सब्जेक्ट येणार आणि त्याच्यानंतर हेल्पिंग व्हर्ब येणार. म्हणजे या ठिकाणी व्हॉट इथं सब्जेक्ट आहे का, यस आहे, हेल्पिंग व्हर्ब आहे का, आहे, आणि वॉज याच्यानंतर आपण VING वापरतो, म्हणून या ठिकाणी हे बरोबर आहे. ही आस्क्ड दॅट व्हॉट, आता हे दोन्ही सोबत येणार नाही, कारण आपण वाक्य जोडण्यासाठी एकतर आपण दॅट वापरतो नाहीतर व्हॉट वापरतो, दोन्हीही कनेक्टिंग वर्ड आहेत. तर त्याच्यामुळे डिअर फ्रेंड्स काय करायचं, दोन्हीही सोबत त्याच्यामध्ये येणार नाहीत आणि म्हणून या ठिकाणी हे चुकीचं आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण इनडायरेक्ट स्पीच, डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीचचा जर विचार केला तर ज्यावेळेस डायरेक्ट स्पीचमध्ये प्रश्नार्थक वाक्य असते तर त्या प्रश्नार्थक वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना आपण वाक्य जोडण्यासाठी कनेक्टिंग वर्ड म्हणून आपण काय करतो, डब्ल्यूएच शब्दच घेतो, दॅट वापरत नाहीत आणि म्हणून या ठिकाणी हे चुकीचं आहे. राम सेड कॅन ही गो होम, राम सेड कॅन ही गो होम, मग याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं, राम सेड हे असं असणार आहे का, राम सेड कॅन ही गो होम, ते चुकीचं आहे. मग याच्यामध्ये काय पाहिजे, राम सेड, मग याच्यामध्ये काय असणार आहे, लक्ष द्या, या ठिकाणी एक तर आपल्याला डायरेक्ट स्पीचमध्ये ठेवायला पाहिजे होतं, अन्यथा राम सेड दॅट, मग इथं वाक्य जोडण्यासाठी काय पाहिजे, दॅट पाहिजे होतं. नंतर इथं काय पाहिजे, ही अगोदर पाहिजे होतं, ही कुड पाहिजे होतं. म्हणजे आपल्याला काय करायचं, हे वाक्य अशा पद्धतीने पाहिजे होतं, हे वाक्य चुकलेलं आहे. डायरेक्ट स्पीचमध्ये राम सेड विधानार्थी वाक्य जर असेल तर त्याला आपण वाक्य जोडण्यासाठी दॅट वापरतो, काय वापरतो, दॅट वापरतो आणि त्याच्यानंतर वाक्य लिहितो. आणि जर हे प्रश्नार्थक वाक्य जर घ्यायचं असेल तर आपण काय करतो, राम सेड इफ, मग याच्यानंतर ही कुड गो होम, अशा प्रकारे हे वाक्य पाहिजे होतं. ज्यावेळेस येस टू टाईप क्वेश्चन जर डायरेक्ट स्पीचमध्ये दिला असेल तर त्याचं जर आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण अशा प्रकारे करतो. हे वाक्य कोणत्याच फॉर्मॅटमध्ये बरोबर नाही, डायरेक्ट स्पीचच्या फॉर्मॅटमध्ये पण बरोबर नाही, कारण डायरेक्ट स्पीचची वाक्यरचना काय असते, आपण काय करतो, ही सेड आणि त्याच्यानंतर इथं स्वल्पविराम देऊन जे रिपोर्टेड स्पीच असते तर ते कशामध्ये आपण ठेवतो, डबल इन्व्हर्टेड कॉम्यामध्ये ठेवतोय. मग पंक्च्युएशन मार्कचा जरी विचार केला, वाक्यरचनेचा जरी विचार केला तर हे वाक्य चुकीचं आहे. आणि ही आस्क्ड टू राम, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, आस्क वापरल्याच्या नंतर आपण काय करत नाहीत, हे टू वापरत नाहीत. नंबर 1 इथं एक पहिली मिस्टेक आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे, हा इनडायरेक्ट क्वेश्चन आहे, हे इनडायरेक्ट क्वेश्चन आहे. मग ही आस्क्ड राम याच्यामध्ये हे पहिलं वाक्य काय, विधानार्थी वाक्य आहे. मग मी तुम्हाला सिंपल सांगितले, ज्यावेळेस एका वाक्यामध्ये असे 2 वाक्य दिले जातात, पहिल्या वाक्याची वाक्यरचना ज्या फॉर्मॅटमध्ये आहे, हे वाक्य कोणतं आहे, विधानार्थी वाक्याची वाक्यरचना आहे. त्यावेळी पहिलं वाक्य जर विधानार्थी वाक्य असेल, जे वाक्य पहिलं आहे तर त्या पहिल्या वाक्य ज्या प्रकारचं आहे तर त्याच्यानुसार काय करायचं, त्या वाक्याच्या शेवटी आपल्याला पंक्च्युएशन मार्क द्यायचं आहे. मग हे विधानार्थी वाक्य आहे म्हणल्याच्यानंतर या ठिकाणी काय असणार आहे, हे क्वेश्चन मार्क हा चुकीचा आहे आणि म्हणून या ठिकाणी हे सुद्धा वाक्य चुकलेलं आहे. आपण उत्तर तर आपण पहिलं सांगितलं होतं, पहिलं वाक्य या ठिकाणी बरोबर आहे. नेक्स्ट बघा, हा आपला पुढचा 9वा प्रश्न आहे. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स, हा करेक्ट सेंटेन्स आपल्याला याच्यामध्ये पण विचार आहे. व्हॉट आय कॅन डू, पुन्हा एकदा लक्ष द्या, हे बरोबर आहे का नाही, चुकीचं आहे. अगोदर सब्जेक्ट घेतल्यानंतर हेल्पिंग वर्ब आहे, नंतर वी कॅन स्टार्ट नाव. मग याच्यामध्ये काय केलं, वी कॅन स्टार्ट नाव, अगोदर काय वाक्य तर काय आहे,
विधानार्थी वाक्य अगोदर प्रश्न आहे, त्याच्या सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर हेल्पिंग व्हर्ब आहे. म्हणजे या ठिकाणी काय आहे, हे एकतर वाक्याची रचना आहे, विधानार्थी वाक्य आहे. मग इथं वाक्याच्या शेवटी काय पाहिजे होतं, एकतर फुल स्टॉप पाहिजे होता. अन्यथा मग प्रश्न जर बनवायचा असेल तर प्रश्नार्थी वाक्याची सुरुवात ही कशाने होते, कॅन म्हणजे हेल्पिंग व्हर्बने झाली पाहिजे होती. म्हणजे या ठिकाणी हे पण चुकीचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, विच इज फास्टर द ट्रेन ऑर द बस. विच इज फास्टर द ट्रेन ऑर द बस. मग याच्यामध्ये कोणतं फास्टर आहे, ट्रेन आहे का बस आहे. तर याचं उत्तर जे आहे तर याच्यामध्ये लक्ष द्या काय असणार आहे. मग हे तर बरोबर आहे. याच्यामध्ये सी जे आहे तर सी बरोबर आहे. अँड हू इज युअर कंपॅनियन, हू इज युअर कंपॅनियन. तर याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं, मग तुमचा कंपॅनियन कोण आहे. तर याच्यामध्ये काय असणार आहे, हे पण बरोबर आहे. म्हणजे सी आणि डी हे वाक्य याच्यामध्ये बरोबर आहेत. ठीक आहे. तर हे अशा प्रकारे काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊ. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी. हा जो आहे तर हा प्रश्न आहे 10 नंबरचा क्वेश्चन आहे. 10 नंबरचा क्वेश्चन. तर यामध्ये बघा, आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकल इनकरेक्ट सेंटेन्स. तर हा प्रश्न आपल्याला विचारला MPSC क्लर्क 2014च्या पेपरमध्ये. मग प्रश्न काय विचारलाय, आय डोंट नो वाय इज ही अपसेट. पुढं आहे, वाय आर यू नॉट वर्किंग, हाऊ लेझी ही इज. तर यामध्ये लक्ष द्या, पहिलं जे आहे तर याच्यामध्ये सिंपल लक्षात ठेवायचं, पहिलं वाक्य बरोबर आहे का नाही. तर याच्यामध्ये सहज समजतंय हे वाक्यसुद्धा काय आहे, चुकीचं वाक्य आहे. या ठिकाणी आय डोंट नो वाय इज ही अपसेट हे चुकीचं आहे. कारण याच्यामध्ये काय पाहिजे होतं, अगोदर सब्जेक्ट पाहिजे आणि नंतर हेल्पिंग व्हर्ब पाहिजे. अशा प्रकारे हे वाक्य पाहिजे होतं. म्हणजे हा प्रश्न चुकीचा आहे. आपल्याला विचारलंय काय, इनकरेक्ट विचारलंय. मग इनकरेक्ट विचारलंय म्हटल्याच्यानंतर याचं उत्तर, आपल्याला प्रश्न विचारला इनकरेक्ट. मग याच्यामध्ये पहिलं वाक्यच काय आहे, इनकरेक्ट आहे. मग याचा आन्सर काय येणार आहे, आन्सर 1 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे. मग आपल्याला विचारलं इनकरेक्ट सेंटेन्स, यापैकी आपल्याला एकच शोधायचं आहे. मग बाकीचे वाक्य आपल्याला या ठिकाणी लक्षात येत असेल की मग बाकीचे वाक्य निश्चितच काय बरोबर असणार आहेत. मग वाय आर यू नॉट वर्किंग, या ठिकाणी WH वर्ड वाय आहे. त्याच्यानंतर हेल्पिंग व्हर्ब वापरले, पुढं सब्जेक्ट आहे. म्हणजे वाक्य बरोबर आहे. हे वाक्य जे आहे तर हे वाक्य या ठिकाणी आपल्याला जे दिलेलं आहे तर हे वाक्य जे आहे तर हे वाक्य कोणतं आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. तर त्याच्यामुळे हे पण वाक्य बरोबर आहे. त्याच्यानंतर व्हॉट ब्युटिफुल फ्लावर्स दीज आर, हे सुद्धा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. मग आपल्याला प्रश्न विचारला इनकरेक्ट सेंटेन्स आणि म्हणून उत्तर काय आहे, आन्सर ऑप्शन जे आहे तर आन्सर ऑप्शन हे 1 नंबर बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न बघू. या ठिकाणी जे आहे तर पुढचा प्रश्न बघा. तर यामध्ये आपल्याला विचारलं चूज द करेक्ट सेंटेन्स. आपल्याला करेक्ट सेंटेन्सच विचारलेला आहे. मग कॅन यू टेल मी वाय आर यू लेट. यामध्ये जे आहे तर यामध्ये बघा, मग आपल्या लक्षात येईल लगेच, जर कॅन यू टेल मी वाय आर यू लेट या ठिकाणी सुद्धा प्रश्न पहिलं वाक्य चुकलेलं आहे. ज्या वेळेस काय असेल लक्ष द्या, मी पुन्हा एकदा सांगतोय, जे पहिला ह्याच्यामध्ये 2 वाक्य आहेत, याच्यामध्ये हे एक वाक्य आहे आणि इथून पुढचं एक वाक्य आहे. मग पुन्हा एकदा सांगतोय, जेव्हा अशा प्रकारचं वाक्य दिलं जात आहे तर त्यावेळी लक्षात ठेवायचंय, जो वाक्याचा जो पहिला प्रकार आहे, ज्या प्रकारचं वाक्य पहिलं दिलं जात आहे त्याच वाक्यानुसार आपल्याला काय करायचं, त्या वाक्याच्या शेवटी जे पंक्च्युएशन मार्क आहे तर ते पंक्च्युएशन मार्क वापरायचं आहे. म्हणजे काय, तर हे वाक्य कॅन यू टेल मी, हे वाक्य काय प्रश्नार्थक वाक्य आहे. मग हे जर वाक्य प्रश्नार्थक वाक्य असेल तर या वाक्याच्या शेवटी काय असायला पाहिजे, तर या वाक्याच्या शेवटी काय पाहिजे, क्वेश्चन मार्क असायला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी क्वेश्चन मार्क बरोबर आहे. मग इथं लक्षात द्या, सिंपल तीच आहे. या ठिकाणी वाय वाक्याच्या मध्ये वापरलंय, त्याच्यानंतर अगोदर हेल्पिंग वर्ब घेतले, नंतर सब्जेक्ट घेतलंय. मग आपला रूल काय सांगतोय, या ठिकाणी काय पाहिजे, अगोदर सब्जेक्ट पाहिजे आणि त्याच्यानंतर काय पाहिजे, हेल्पिंग वर्ब पाहिजे. तर या ठिकाणी पहिलं वाक्य तर चुकलेलं आहे. मग पहिलं वाक्य या ठिकाणी चुकीचं आहे. आपल्याला विचारलं काय, करेक्ट सेंटेन्स. मग याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं तुम्हाला, ज्या ज्या ऑप्शनमध्ये ए येत आहे तर ते ऑप्शन काय करा, कट करा. मग याच्यामध्ये हे 2 ऑप्शन तर कटले, राहिलं आपलं कुठलं, सी 1 नंबर का 3 नंबर. आता दुसरं बघू, डू यू थिंक. या ठिकाणी पण काय, डू यू थिंक म्हणजेच या ठिकाणी हे वाक्य पण काय प्रश्नार्थक वाक्य आहे. याचा अर्थ असा होतोय, या वाक्याच्या शेवटी सुद्धा काय पाहिजे, क्वेश्चन मार्कच पाहिजे. त्याच्यानंतर डू यू थिंक म्हणजे इथं पण प्रश्न केलाय आणि त्याच्यानंतर इथं डज वापरलाय, त्याच्यामुळे हा पण एक काय होतोय, डबल प्रश्नामध्ये आणखी डबल प्रश्न होतोय. मग डायरेक्ट क्वेश्चनमध्ये आणखी एक डबल डायरेक्ट क्वेश्चन कधीही केला जाणार नाही. म्हणून या ठिकाणी काय करायचं बघा, हे वाक्य जे आहे तर हे वाक्य चुकलेलं आहे. बी नंबरचं वाक्य जे आहे तर बी नंबरचं वाक्य चुकलेलं आहे. तर याच्यामध्ये मग लक्षात ठेवायचं, हे पण वाक्य चुकीचं आहे.
कोणतं? हे वाक्य. मग हे वाक्य चुकलंय कुठं? तर हे वाक्य इथं डजमध्ये चुकलेलं आहे. मग तुम्ही म्हणत असाल सर हे वाक्य चुकलेलं आहे, ठीक आहे चला, पण ह्याला वाक्याला बरोबर कसं करायचं आहे? आणि हे बरोबर आपण करणं गरजेचं आहे. कारण MPSC काय करते, काही वेळेस आता हेच वाक्य दिलं जातं आहे, हे वाक्य या पेपरमध्ये काय केलं जातं, इनकरेक्ट दिलं जातं आहे, पण पुढच्या पेपरमध्ये आपल्याला मग करेक्ट करायला सांगत असतात. तर त्याच्यामुळे आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की हे वाक्य बरोबर कसं होणार आहे. मग डू यू थिंक डज युअर नेम इंडिकेट युअर पर्सनॅलिटी, हे वाक्य कसं बरोबर होणार आहे? या वाक्यामध्ये डजची गरज नाही, डायरेक्ट काय म्हणायचं, डू यू थिंक युअर नेम इंडिकेट्स. या ठिकाणी काय पाहिजे, वाक्याचा करता युअर नेम हा सिंग्युलर आहे आणि त्याच्यामध्ये जे क्रियापद असं पहिलं रूप वापरलं आहे, तर हे पहिल्या रूपाला काय करायचं, येस प्रत्यय लावायचा आहे. आणि याच्यामध्ये डज जे आहे ते डज हे न वापरता क्रियापदाला येस प्रत्यय वापरायचं, त्यावेळेस ते वाक्य बरोबर होतं आहे. मग या ठिकाणी लक्ष द्या, येस आपण तर केलं होतं, ते वाक्य चुकीचंच आहे. म्हणजे या ठिकाणी बघा इथं डज जे आहे ते डज हे चुकीचं आहे. नंतर नेक्स्ट बघा, डू यू थिंक. डू यू थिंक या ठिकाणी डू यू थिंक असाच प्रश्न आहे, येस नो टाईप क्वेश्चन दिला आहे, पण त्याच्यानंतर काय केलं, पुढं सब्जेक्ट दिलेला आहे, नंतर हेल्पिंग वर्ब दिला आहे. म्हणजे या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी हे वाक्य बरोबर दिलं आहे. आणि म्हणून मित्रांनो यामध्ये उत्तर कोणतं ऑप्शन बरोबर येणार आहे, आपलं उत्तराचं ऑप्शन 1 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, चूज द करेक्ट सेंटेन्स. पुन्हा आपल्याला प्रश्न विचारले करेक्ट सेंटेन्स. तर आपला हा कितवा प्रश्न होता, येस 10 झाले प्रश्न. त्याच्यानंतर हा 11वा प्रश्न आणि आपला हा चालू आहे 12वा प्रश्न. बघा, कॅन यू टेल मी वाय आर यू लेट. पुन्हा एकदा सिंपल सहज समस्या आपल्याला. या ठिकाणी हे वाक्य चुकलेलं आहे. मग याच्यामध्ये काय असणार, हे वाक्य चुकीचं आहे. कसं चुकीचं आहे, डब्ल्यू शब्दाच्या नंतर अगोदर काय पाहिजे, सब्जेक्ट पाहिजे, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब असायला पाहिजे, म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा पुढं, डू यू नो वेन डज द ट्रेन लिव्ह. याच्यामध्ये डू यू नो म्हणजे हा पण प्रश्न आहे आणि याच्यामध्ये काय केलं, वेन हे वाक्याच्या मध्ये वापरलं आहे. मग वेन जर वाक्याच्या मध्ये वापरला असेल तर वेनच्या नंतर डायरेक्ट काय पाहिजे, सब्जेक्ट पाहिजे, हेल्पिंग वर्ब नाही. मग या ठिकाणी डज वापरला आहे आणि म्हणून या ठिकाणी हे वाक्य चुकलेलं आहे. तर हे वाक्य बरोबर कसं होणार आहे, तर या ठिकाणी मित्रांनो असं असायला पाहिजे, डू यू नो, सॉरी हां डू यू नोच आहे. मग याच्यामध्ये काय करायचं आहे, वाक्याच्या सुरुवातीला ट्रेन घ्यायचं आहे, द ट्रेन करता घ्यायचं आहे, आपल्याला सब्जेक्ट घेणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस आपण काय करतोय, मग हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य इथं प्रश्नार्थक फॉर्ममध्ये लिहायचं आहे का, क्वेश्चनमध्ये लिहायचं आहे का, क्वेश्चनमध्ये लिहायचं नाही. मग क्वेश्चनमध्ये जर लिहायचं नसेल तर त्या ठिकाणी डू डज आपल्याला वापरण्याची गरज नाही. मग आपण काय म्हणतोय, डू यू नो आपलं ते व्हेन शब्द राहिला याच्यात. मग यामध्ये काय करायचं, डू यू नो वेन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वेन द ट्रेन. इथं डज वापरायची गरज नाही डिअर फ्रेंड्स, इथं डज वापरायचं नाही. मग काय म्हणायचं, वेन द ट्रेन लिव्ह. काय वापरायचं आहे, लिव्ह वापरायचं आहे, पण त्याला काय करायचं आहे, येस प्रत्यय लावायचा आहे, डज वापरायचं नाही. कारण वाक्याचा कर्ता जर एकवचनी असेल तर आपण क्रियापदाला काय करतो, यस आयस प्रत्यय वापरतोय. आणि म्हणून काय करायचं, हे वाक्य कसं व्हायला पाहिजे, डू यू नो वेन द ट्रेन लिव्हज. या ठिकाणी असं पाहिजे, म्हणजे हे पण वाक्य चुकलेलं आहे. मग आपल्या लक्षात आलं असेल या सगळ्या वाक्यांमध्ये हे 2 तर वाक्य चुकलेले आहेत. मग 2 वाक्य तर चुकलेले आहेत, ज्याच्यामध्ये ए आणि बी ऑप्शन येत आहे, तर ते वाक्य काय करायचे, ते ऑप्शन चुकीचे आहेत. म्हणजे हे पण ऑप्शन चुकलेलं आहे. ज्याच्यामध्ये ए बी आलं हे पण चुकीचंच आहे. त्याच्यानंतर ज्याच्यामध्ये बी आलेलं आहे ते सुद्धा चुकीचंच आहे. याचा अर्थ असा होतोय, आपल्याला याच्यावर समजतंय की या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर हे आहे, कारण याच्यामध्ये हे सुद्धा वाक्य निश्चितच काय असणार आहे, चुकीचं वाक्य आहे. मग बघा, कॅन यू टेल मी हा पण प्रश्न आहे. त्याच्यानंतर डब्ल्यूएच शब्द वाय हा शब्द मध्ये वापरला आहे. ज्यावेळेस वाय म्हणजे डब्ल्यूएच शब्द वाक्याच्या मध्ये वापरला जातोय त्यावेळी अगोदर त्याच्यानंतर सब्जेक्ट असायला पाहिजे आणि त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब असायला पाहिजे. मग या ठिकाणी काय झालेलं, हे वाक्य चुकलेलं आहे. मग हे वाक्य बरोबर कसं पाहिजे होतं, तर या ठिकाणी असं पाहिजे होतं, म्हणजे या ठिकाणी हे सुद्धा वाक्य चुकलेलं आहे. क्लिअर सगळ्यांचं. मग आपल्याला मित्रांनो अशा स्वरूपात अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, ज्या इतर प्रश्न जे असतात तर ते प्रश्न आपण सोडवणं गरजेचं आहे. जे इलिमिनेशन मेथड म्हणतोय तर ही इलिमिनेशन मेथड खूप परीक्षेसाठी आपल्याला अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती खूप उपयुक्त आहे. नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, इज नॉट विजडम बेटर दॅन रिचेस. मग ज्यावेळेस तुम्हाला काय केलं जातं, प्रश्नार्थक वाक्य दिलं जात आहे. या प्रश्नार्थक वाक्याचं जर तुम्हाला विधानार्थी वाक्य करायचं असेल तर आपल्याला काय करायचं असेल, लक्ष द्या. प्रश्नार्थक वाक्याचं जर तुम्हाला असर्टिव्ह सेंटेन्स करायचं असेल, इथं काय सांगितलंय, असर्टिव्ह सेंटेन्स करा. मग जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, जे असर्टिव्ह सेंटेन्स असेल, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल किंवा एक्सक्लामेटरी सेंटेन्स असेल,
किंवा जे ऑप्टेटिव्ह सेंटेन्स आहेत, तर हे जे वाक्याचे प्रकार आहेत याचा आपण काय करतोय, स्वतंत्र व्हिडिओ घेतोय. त्या स्वतंत्र व्हिडिओमध्ये आपण ह्या सगळ्या कॉन्सेप्ट एकदम बेसिक पासून ते पण ॲडव्हान्सपर्यंत आपण सगळ्या कॉन्सेप्ट घेणार आहोत. तसेच त्यावरती एमपीएससीने कशा प्रकारे प्रश्न विचारले ते सुद्धा प्रश्न आपण पुढे तिथं घेणार आहोत. पण हा प्रश्न आपण इथं काय घेतोय, कारण तुमचा जो बेस आहे तर अशा प्रकारचा जरी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर कशा प्रकारे द्यायचं आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. मग याचा बघा सिंपल मी तुम्हाला या ठिकाणी नियम सांगेल की हे अशा प्रकारचा जर प्रश्न दिला, अशा प्रकारचं जर वाक्य दिलं तर काय करायचं आहे. यासाठी तुम्हाला एक सिंपल फॉर्म्युला या ठिकाणी फॉलो करायचा आहे. खूप सिंपल आहे. जेव्हा पण काय करायचं आहे, प्रश्नार्थक वाक्याचं विधानार्थी वाक्य करा किंवा विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थक वाक्य करा, तुम्ही एक सिंपल फॉर्म्युला इथं फॉलो करायचा आहे. म्हणजे प्रश्नार्थक वाक्य, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतोय, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. या इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स तुम्हाला काय करायचं आहे, विधानार्थी वाक्य करायचं आहे. तर यस, विधानार्थी वाक्य आपल्याला करायचं आहे. मग हे विधानार्थी वाक्य करत असताना आपण काय करायचं आहे, खूप सिंपल फॉर्म्युला या ठिकाणी फॉलो करायचा आहे. मग आपल्याला काय करायचं आहे इथं मित्रांनो, खूप सिंपल आहे. मग प्रश्नार्थक वाक्याचं विधानार्थी वाक्य करा किंवा विधानार्थी वाक्याचं तुम्ही प्रश्नार्थक वाक्य करा, कोणतंही असू द्या. प्रश्नार्थकाचं विधानार्थी असेल, विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थक वाक्य असेल. खूप सिंपल आपल्याला फॉर्म्युला या ठिकाणी फॉलो करायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे, जर प्रश्नार्थक वाक्य हे वाक्य जर होकारार्थी असेल, हे वाक्य जर होकारार्थी असेल तर हे वाक्य काय करायचं आहे, आपल्याला नकारार्थी करायचं आहे. आणि जर दिलेलं वाक्य हे प्रश्नार्थक वाक्य असेल आणि ते जर नकारार्थी असेल तर आपल्याला काय करायचं आहे, विधानार्थी वाक्य होकारार्थी करायचं आहे. म्हणजे तुम्हाला असर्टिव्ह सेंटेन्स इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स करायला सांगू द्या किंवा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असर्टिव्ह सेंटेन्स करायला सांगू द्या, नियम दोन्हीला पण सेमच आहे. वाक्य जर होकारार्थी असेल तर काय करायचं, दुसरं वाक्य नकारार्थी करायचं आहे. दिलेलं वाक्य जर नकारार्थी असेल तर आपल्याला काय करायचं, उत्तराचं वाक्य होकारार्थी करायचं आहे. मग होकारार्थी नकारार्थी करायचं म्हणजे नेमकं काय, तर आपल्या सर्वांना माहीत आहे. होकारार्थी वाक्याचं नकारार्थी करायचं म्हणजे काय करायचं आहे, आपल्याला होकारार्थी वाक्याचं नकारार्थी करायचं म्हणजे नॉट वापरायचं आहे, निगेटिव्ह शब्द वापरायचे आहेत. आणि ज्यावेळेस नकारार्थी वाक्य दिलं जात आहे त्याचं होकारार्थी करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे, तर त्या ठिकाणी आपण काय करतोय, जे निगेटिव्ह शब्द असणार आहेत तर ते शब्द आपल्याला काय करायचे, यूज करायचे नाहीत. निगेटिव्ह शब्द आपल्याला न वापरता ते वाक्य त्या ठिकाणी लिहायचं आहे. तर मग या ठिकाणी बघा आपला हा नियम झाला. मग आपल्याला या वाक्याचा असर्टिव्ह सेंटेन्स करायचं आहे. मग विधानार्थी वाक्य तुम्हाला करायचं आहे. तर विधानार्थी वाक्याची वाक्यरचना आपल्या सर्वांना या ठिकाणी सिंपल पद्धतीने सांगतो बघा. विधानार्थी वाक्याचं वाक्यरचना जी आहे तर काय असते, त्याची सुरुवात ही सब्जेक्टने होते, वाक्याची सुरुवात सब्जेक्टने होते, त्यानंतर हेल्पिंग वर्ब असते, नंतर वर्ब असते, आणि दुसरा प्रकार आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे विधानार्थी वाक्य जे आहे तर विधानार्थी वाक्याची सुरुवात कशाने होते, सब्जेक्टने होते. सिंपल आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे, ज्यावेळेस प्रश्नार्थक वाक्य तुम्हाला दिलं जातं आणि त्याचं विधानार्थी वाक्य करायचं आहे, बाकीचं काहीही करायचं नाही. जे वाक्य जसं आहे तसंच ठेवायचं आहे. आता या वाक्यामध्ये मला सांगा, या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे, या वाक्याचा कर्ता, तर या वाक्याचा कर्ता कोण आहे, विजडम आहे. कोण आहे, विजडम आहे. मग आपल्याला असर्टिव्ह सेंटेन्स करायचं आहे. सिंपल आहे. असर्टिव्ह सेंटेन्स करत असताना काय करायचं आहे, वाक्याची सुरुवात कर्त्याने करायची, मग विजडम घ्यायचं आहे सुरुवातीला, त्याच्यानंतर वाक्याच्या सुरुवातीला विजडम घ्यायचं, नंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे, जे हेल्पिंग वर्ब दिलंय ते हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे. आणि हे वाक्य नकारार्थी आहे म्हणून आपल्याला हे वाक्य होकारार्थी करायचं आहे. मग याच्यामध्ये नॉट वापरायचं नाही, बाकी वाक्य जसं आहे तसंच ठेवायचं आहे. विजडम इज बेटर दॅन रिचेस. आता आपल्याला अशा स्वरूपात काय करायचं आहे, वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप. ठीक आहे, वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप येणार आहे. मग अशा प्रकारचं ऑप्शन कुठं आहे, तर याच्यामध्ये मग लक्ष द्या, विजडम इज बेटर दॅन रिचेस. यामध्ये आपल्याला इथं 4 नंबरचा ऑप्शन आहे. आणि मग याचं उत्तर कोणतं आहे, तर 4 नंबरचा ऑप्शन आहे. जर आपल्याला विधानार्थी वाक्य दिलं असेल आणि त्याचा प्रश्न बनवायला सांगितला, खूप सोपं आहे. विधानार्थी वाक्याचा प्रश्न जर तुम्हाला बनवायचा असेल तर काय करायचं, फक्त त्याचं जे आहे तर हेल्पिंग वर्ब उचलायचं, वाक्याच्या सुरुवातीला टाकायचं. हेल्पिंग वर्ब घ्यायचं, वाक्याच्या सुरुवातीला वापरायचं, बाकीचं वाक्य जसं आहे तसंच ठेवायचं आहे. आणि आपल्याला जर नकारार्थी करायचं असेल तर त्यामध्ये नॉट वापरायचं आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. चला नेक्स्ट. इथं पण आपल्याला करेक्ट यस नो टाईप क्वेश्चन विचारला. हा राज्यसेवा 2021च्या पेपरमधला प्रश्न आहे. दे गो टू द पार्क एव्हरी इव्हिनिंग. यामध्ये आपल्याला हे वाक्य दिलं आहे आणि या वाक्याचं आपल्याला काय करायचं आहे, यस नो टाईप क्वेश्चन बनवायचं आहे. मग सिंपल आहे, तुम्हाला ज्यावेळेस यस नो टाईप क्वेश्चन बनवायचा आहे
त्यावेळी सुरुवातीला सगळ्यात पहिली गोष्ट आपण काय करायची, दिलेल्या वाक्याचं जे आहे ते दिलेल्या वाक्याचा टेन्स ओळखायचा आहे. हे दे गो टू पार्क एव्हरी इव्हिनिंग, यामध्ये वाक्यामध्ये गो हे V1 आहे, म्हणजेच V1 हे कोणत्या, V1 हे आपण कोणत्या टेन्समध्ये वापरतोय, V1 हे आपण सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये वापरतोय. म्हणजेच या वाक्याचा टेन्स जो आहे तर या वाक्याचा टेन्स कोणता झाला, तर या वाक्याचा टेन्स आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. मग सिंपल प्रेझेंट टेन्स जर असेल तर या सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्याचा क्वेश्चन करत असताना, सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्याचा क्वेश्चन करताना आपण काय करतो, डू आणि डज हे आपण टेन्समध्ये शिकलेलो आहोत, टेन्समध्ये पण शिकवलं आहे. क्वेश्चन टॅग या टॉपिकमध्ये सुद्धा सांगितलं आहे. सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण काय करतो, डू डज वापरतो. आणि ज्यावेळेस आपण टेन्स हा टॉपिक घेतला, टेन्स या टॉपिकमध्ये आपण ज्यावेळेस प्रत्येक टेन्स हा सविस्तर घेतलेला आहे, त्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य त्याचा प्रश्न बनवत असताना आपण काय करतो, डू आणि डज हे हेल्पिंग व्हर्ब वापरतो. मग लक्षात आलं पाहिजे, सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण डू किंवा डज हे हेल्पिंग व्हर्ब वापरतोय. दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे, डू डज आपण ज्यावेळेस प्रश्न बनवताना वापरतो त्यावेळी कधीही लक्षात ठेवायचं आहे, क्रियापदाचं आपल्याला पहिलं रूप वापरायचं आहे. काय वापरायचं आहे, V1 वापरायचं आहे. आणि त्या V1ला यस ES IS प्रत्ययसुद्धा वापरायचा नाही. मग हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग मी इथे घेतो, ह्या वाक्याला आपण इकडे लिहू. इथं वाक्य दिले आपल्याला, समजा दे गो टू द पार्क एव्हरी इव्हिनिंग, हे वाक्य आहे, हे विधानार्थी वाक्य, याचा आपल्याला प्रश्न बनवायचा आहे. आणि प्रश्न बनवत असताना त्यांनी फक्त काय सांगितलं, तुम्ही येस नो टाईप क्वेश्चन बनवा. येस नो टाईप क्वेश्चन आपल्याला बनवायला सांगितलं आहे. मग याच्यामध्ये काय करायचं, लक्ष द्या, प्रश्न आपण बनवताना या ठिकाणी काय करायचं, येस नो टाईप क्वेश्चन बनवायचं आहे. मग येस नो टाईप क्वेश्चन बनवत असताना हे वाक्य आहे V1 म्हणजेच काय, या वाक्याचा टेन्स कोणता आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. मग जर सिंपल प्रेझेंट टेन्स असेल, त्या वाक्याचा आपल्याला काय करायचं, प्रश्न बनवायचा जर असेल तर आपण त्यामध्ये काय वापरतो, डू आणि डज हे हेल्पिंग व्हर्ब वापरतोय. त्याच्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा असतोय आणि नंतर काय करायचं आहे, क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे. कधीही लक्षात ठेवायचं आहे, डू डज वापरल्यानंतर क्रियापदाचं नेहमी आपण पहिलं रूप वापरतो, म्हणजे इथं V1 वापरायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इथं जे V1 वापरतोय या V1ला कधीही यस ES IS प्रत्यय वापरायचा नाही. हे डू डज वापरलं तर क्रियापदाला यस ES IS प्रत्यय वापरायचा नाही. जर आपण डू डज वापरलं सगळं बरोबर केलंय, पण क्रियापदाला जर यस ES IS प्रत्यय वापरला तर तो प्रश्न आपला चुकीचा ठरतोय. मग आपल्याला या प्रश्नाचं काय या वाक्याचं प्रश्नार्थक वाक्य बनवायचं आहे. मग याचा प्रश्न कसा बनेल, मग आपण सुरुवात, लक्ष द्या, दे आहे, दे साठी आपण निश्चितच काय करतोय, याच्यामध्ये डू हे आपण अनेकांसाठी वापरतो, डज हे आपण एकासाठी वापरतोय. आणि आपण शिकलोय अपवाद आहेत. कुठला आहे अपवाद, आय आणि यू हे जरी एकवचनी असले तरी पण आपण डू वापरतोय, इथं डज वापरत नाहीत. मग दे साठी आपण निश्चितच, दे हे काय आहे, प्लुरल आहे, दे हे अनेक वचने आहे. मग दे जर अनेक वचने असेल तर आपल्याला निश्चितच या ठिकाणी काय करायचं आहे, हे अनेक वचने आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे काय, डू वापरायचं आहे. मग सुरुवात आपल्याला हेल्पिंग व्हर्बने करायची. येस नो टाईप क्वेश्चनची सुरुवात ही हेल्पिंग व्हर्बने होते. मग आपण या ठिकाणी हेल्पिंग व्हर्ब घेतलं, त्याच्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा आहे. बाकी वाक्य सगळं जसं आहे तसंच आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. डू दे गो टू द पार्क एव्हरी इव्हिनिंग. आणि क्वेश्चन बनवायचा आहे म्हणून आपण त्या ठिकाणी वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क देतोय. आपल्याला फक्त त्यांनी काय केले, येस नो टाईप क्वेश्चन जसं वाक्य आहे तसं आपल्याला बनवायला सांगितलं आहे. मग त्यावेळेस काय करायचं आहे, आपण फक्त हे अशा प्रकारे आपण याचं येस नो टाईप क्वेश्चन आपण बनवतोय. मग ह्या अशा प्रकारचा प्रश्न बघा कुठं आहे. मग आपल्याला इथं पहिला ऑप्शन आहे डज. डज बरोबर आहे का, नाही, डज चुकीचं आहे. हा प्रश्न तर चुकीचा आहे. डीड तर आपण याच्यामध्ये वापरत नाहीत म्हणजे हे पण चुकीचं आहे. शाल बी आपण वापरत नाहीत म्हणजे याच्यामध्ये हे पण चुकीचं आहे. मग याच्यामध्ये बरोबर कोणतं आहे, तर यामध्ये कोणतं बरोबर आहे, डू दे गो टू द पार्क एव्हरी इव्हिनिंग. मग आपल्याला दिलेले ऑप्शन इथं होकार अर्थे नकार अर्थे, इथं प्रश्न नाही, इथं आपल्याला ऑप्शन दिलेच नाही तसं नकार अर्थ. फक्त आपल्याला काय सांगितलं, येस नो टाईप क्वेश्चन बनवा. मग येस नो टाईप क्वेश्चन बनवायचं आहे म्हणल्याच्यानंतर आपण काय करतोय, याला फक्त येस नो टाईप क्वेश्चन बनवताना प्रश्नाची सुरुवात हेल्पिंग व्हर्बने करतोय. वाक्याचा करता दे असल्यामुळे आपण डू वापरलं, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं आहे म्हणजे या ठिकाणी डी नंबरचं वाक्य जे आहे ते बरोबर आहे. मग याचं उत्तराचा ऑप्शन कोणता असेल, ओनली 1. यामध्ये तुम्हाला आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, परीक्षेमध्ये आपल्या ज्या सिली मिस्टेक होतात मी अगोदर मी सांगितलं. आपण काय करतो, डी म्हणलं की आपल्याला वाटतं हा डी हा कुठं असणार आहे, 4 नंबर असेल. मग तुम्ही काय करतात, इथं बरोबर काय करताय, उत्तर बी काढताय, पण गोल करताना काय करताय, गोल करत असताना तुम्ही 4 नंबरला गोल करताय आणि 4 नंबरला तर काय आहे, ओनली ए आहे.
त्याच्यामुळं गोल करत असताना आपण काळजीपूर्वक गोल करायचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या ज्या अशा प्रकारच्या सिली मिस्टेक परीक्षेमध्ये होतात तर ते उत्तर बरोबर काढतात, पण डी म्हणलं की ते 4 नंबरला गोल करतात आणि त्यांचा 1 मार्क तिथं जातो. तिथं 1 मार्क जात नाही तर मित्रांनो आपल्याला एका मार्काने म्हणण्यापेक्षा 0.25 असेल, 0.50 असेल, 0.75 असेल किंवा 1 मार्काने आपण जे आहे तर 1 मार्काने आपण आपला रिझल्ट जातो. तर त्याच्यासाठी काय करायचं ही काळजी आपण घेणं परीक्षेमध्ये गरजेचं आहे. चला नेक्स्ट बघू. चूज द करेक्ट क्वेश्चन. बघा याच पेपरमध्ये सेम क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला 2 प्रश्न विचारले. इथं काय विचारलं, यू कॅन वे दीज लेटर्स. हे पण विधानार्थी वाक्य दिले, ह्याचा प्रश्न बनवायला सांगितलं. काय सांगितलं, चूज द करेक्ट क्वेश्चन फ्रॉम फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. मग यामध्ये सुद्धा आपल्याला क्वेश्चन बनवायला सांगितलं आहे. मग आपल्याला अगोदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रश्नामध्ये हेल्पिंग व्हर्ब दिला आहे का? येस दिला आहे. जर वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब दिला आहे का? हो दिला आहे. या वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब आहे का? तर आहे. मग वाक्यामध्ये जर हेल्पिंग व्हर्ब असेल आणि त्या वाक्याचं जर प्रश्नार्थक वाक्य बनवायचं असेल तर हेल्पिंग व्हर्ब तेच ठेवायचं आहे. त्याचं हेल्पिंग व्हर्ब चेंज करायचं नाही. जे हेल्पिंग व्हर्ब वाक्यामध्ये आहे तेच हेल्पिंग व्हर्ब आपल्याला ठेवायचं आहे. म्हणजे ते म्हणजेच काय, जर वाक्यामध्ये ॲमिजर असेल तर आपल्याला ॲमिजरच ठेवायचं आहे, त्याचं वॉजवेअर करायचं नाही. आणि मोडल ऑक्झिलरी व्हर्ब जर असेल तर मोडल ऑक्झिलरी व्हर्ब आपण काय करतो तेच ठेवतो, त्याच्यामध्ये आपण चेंज करत नाहीत. काही विद्यार्थ्यांचं जे आहे तर विद्यार्थी काय करतात, कॅनचा बदल कुड, शालचा बदल शुड असं काहीतरी लॉजिक लावतात. असं काही करायचं नाही. कॅन असेल तर काय करायचं, कॅन हे मोडल ऑक्झिलरी व्हर्ब आहे. मग आपल्याला या ठिकाणी या वाक्याचा प्रश्न जर बनवायचा असेल तर निश्चित तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला काय करायचं आहे, विधानार्थी वाक्याचा जर प्रश्न बनवायचा असेल तर बाकी सगळं जसं आहे तसं ठेवायचं वाक्य, फक्त त्याच्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब उचलायचं किंवा मोडल ऑक्झिलरी व्हर्ब उचलायचं आणि वाक्याच्या सुरुवातीला जर आपण टाकलं की निश्चित आपलं त्या ठिकाणी काय होतंय, मग ते वाक्य जे आहे ते वाक्य आपलं त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तो प्रश्न बनतोय. मग आपल्याला लक्षात आलं असेल याची सुरुवात कशाने होणार आहे, कॅनने होणार आहे. त्याच्यामुळे इथं डू आणि डज, हे डू आणि हॅव या ठिकाणी येणार नाही. म्हणजे हे 2 ऑप्शन तर कटले. राहिला प्रश्न 1 बरोबर का 2 बरोबर. मग कधीही लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळी आपण काय करतो मोडल ऑक्झिलरी व्हर्ब वापरतो तर या मोडल ऑक्झिलरी व्हर्ब सोबत नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप वापरतोय. इथं ऑलरेडी काय केले, क्रियापदाचं पहिलं रूप दिलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्याला या ठिकाणी हे ईडी जे वापरलेलं आहे तर हे इथं चुकीचं आहे. आणि म्हणून या प्रश्नाचं याचं उत्तर हे कोणतं आहे, 2 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. तर आपला हा 15 नंबरचा क्वेश्चन आहे. याचं उत्तर कोणतं आहे, 2 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. WEIGH वे हा शब्द आहे आणि दुसरा एक शब्द आहे WEIGHT वेट हा शब्द आहे. 2 शब्द आहेत. मग वे म्हणजेच काय असते, वजन करणे असते. वे म्हणजेच काय, वजन करणे. म्हणजे या ठिकाणी आपण जर पार्ट ऑफ स्पीचचा जर विचार केला तर वे हा शब्द काय करतो, क्रियापदाचं काम करतो. आणि वेट म्हणजेच काय असते, वेट म्हणजे वजन. आणि वेट हा शब्द मित्रांनो कशाचं काम करतोय, तर वेट हा शब्द नाऊनचं काम करतोय. त्याच्यामुळे काही गोंधळ करू नका. वे हे क्रियापद आहे. वे या क्रियापदाचं सेकंड फॉर्म वेड म्हणजे हे सेकंड फॉर्म आहे आणि थर्ड फॉर्म पण अशाच प्रकारे आहे. तर त्यामुळं काय करायचं आपल्याला हे सुद्धा माहिती असतं पाहिजे. वे म्हणजेच वजन करणे व्हर्ब आहे आणि वेट हा शब्द या ठिकाणी नाऊनचं काम करतोय म्हणजे वजन असतंय. आणि जेवढे पण मोडल ऑक्झिलरी व्हर्ब आहेत आपण शिकलोय, हे कॅन असेल, कुड असेल, शुड असेल, मे असेल, माईट असेल, ऑट टू असेल, यूज टू, हॅव टू, हॅज टू, हॅड टू, त्याच्यानंतर हॅड बेटर असेल, डेअर असेल, नीड असेल, या सगळ्या शब्दांच्या नंतर आपण नेहमी काय करतो, क्रियापदाचं पहिलं रूप वापरतोय. तर हे अशा प्रकारे आपले हे जे आहे तर हे क्वेश्चन झाले, हे सगळे परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. आणि तुम्हाला निश्चितच या सर्व प्रश्नांचा जर तुम्ही व्यवस्थित जर या ठिकाणी जर अभ्यास केला आणि हे जर सगळे याच्यामध्ये जे नियम मी तुम्हाला सांगितले तर हे जर नियम तुम्ही व्यवस्थित समजून घेतले तर निश्चितच तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे त्या ठिकाणी यावरती कशाही प्रकारे प्रश्न विचारू द्या तर तुम्ही त्याचं उत्तर काढू शकताय. तर मित्रांनो आणखी एक आत्ताच जो 26 डिसेंबर 2022मध्ये 26 डिसेंबर 2022चा जो स्टेनोग्राफरचा पेपर झाला, या स्टेनोग्राफरच्या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला अशाच म्हणजे WH क्वेश्चन या जे आहे तर म्हणजे प्रश्नार्थक वाक्य जे आहेत या प्रश्नार्थक वाक्यावरतीच प्रश्न विचारला आहे. तर तो प्रश्न आपण या ठिकाणी बघू कशा स्वरूपात विचारला आहे. आता यामध्ये हा प्रश्न मी या ठिकाणी लिहिला आहे. तर आपल्याला बघा प्रश्न काय विचारला आहे, 26 डिसेंबर 2022चा पेपर आहे, स्टेनोग्राफरचा पेपर आहे. आपल्याला विचारलंय काय अगोदर हे समजून व्यवस्थित घ्या आणि त्याच्यानंतर उत्तरापर्यंत पोहोचायचं. आपल्याला विचारलंय काय, आपल्याला इनकरेक्ट सेंटेन्स विचारलंय. काय विचारलंय, इनकरेक्ट सेंटेन्स. मग यामध्ये इनकरेक्ट सेंटेन्स आपल्याला विचारला आहे तर आपल्याला काय करायचं, तर उत्तरापर्यंत जात असताना मग एकदम व्यवस्थित आपल्याला बारकाईने या ठिकाणी विचार करायचा आहे. ही आस्क्स, पहिलं वाक्य दिलं, ही आस्क्स वेअर इज ही गोईंग, वाक्याच्या शेवटी फुलस्टॉप आहे. द स्ट्रेंजर आस्क्ड द पोलिसमन वेअर वॉज द बस स्टेशन. आणि तिसरं वाक्य आहे आय टोल्ड टू हिम
द हॅपी न्यूज. मग याच्यामध्ये कोणतं वाक्य इनकरेक्ट आहे, बरोबर आहे, राईट आहे, रॉंग आहे, आपण हे बघू आणि त्याच्यानंतर उत्तरापर्यंत पोहोचूया. चला आपण या प्रश्नाचं जे आहे तर विश्लेषण करायला सुरुवात करूया. तर मित्रांनो पहिलं जे वाक्य आहे तर बघा, पहिलं वाक्य आहे याच्यामध्ये 2, या ठिकाणी ही आस इथपर्यंत हे मेन क्लॉज आहे, त्याच्यानंतर हा दुसरं वाक्य आहे म्हणजे हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. मग आपण हे शिकलोय, आपण आता एवढे सारे प्रश्न घेतले, या सर्व प्रश्नामध्ये आपण काय घेतलेलं आहे, जेव्हा डब्ल्यूएच शब्द वाक्याच्या मध्ये येतो तेव्हा लक्षात कधीही ठेवायचं, डब्ल्यूएच शब्द जर वाक्याच्या मध्ये आला तर सुरुवातीला सब्जेक्ट असायला पाहिजे, नंतर हेल्पिंग वर्ब असायला पाहिजे. इथं अगोदर काय झालेलं आहे, हेल्पिंग वर्ब घेतलंय नंतर सब्जेक्ट घेतलाय, याचा अर्थ असा होतो हे वाक्य चुकीचं आहे. पहिलं वाक्य या ठिकाणी चुकीचं आहे. मग आपण काय करायचं, लगेच उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. याच्यामध्ये ज्या ज्या वाक्यामध्ये या ठिकाणी जे आहे तर लक्षात द्या, ज्या ज्या वाक्यामध्ये काय आहे ए ऑप्शन आहे, ए ऑप्शन आहे तर ते वाक्य काय आहे, चुकीचं आहे. मग आपल्याला विचारले काय इनकरेक्ट सेंटेन्स, म्हणजे आपल्याला या ठिकाणी लक्ष द्या, आता इथं पण ए आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. चला ठीक आहे. मग याच्यामध्ये बी आणि सी इथं सध्या थोडक्यात आपण हे कट करू. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. दुसरं वाक्य दिले, द स्ट्रेंजर आस्क्ड द पोलिसमन वेअर वॉज द बस स्टेशन. पुन्हा एकदा लक्षात द्या, इथं वाक्याच्या मध्ये डब्ल्यूएच शब्द आलेला आहे, वेअर हा वाक्याच्या मध्ये आलेला आहे डब्ल्यूएच शब्द. जेव्हा डब्ल्यूएच शब्द वाक्याच्या मध्ये येतोय तेव्हा फक्त सिंपल काय करायचं आहे, अगोदर सब्जेक्ट येणार आणि नंतर हेल्पिंग व्हर्ब येणार. या ठिकाणी सुद्धा हे वाक्य चुकलेलं आहे, कारण अगोदर ह्याच्यामध्ये काय घेतलंय, हेल्पिंग व्हर्ब घेतलंय आणि नंतर काय केलेलं आहे, नंतर याच्यामध्ये सब्जेक्ट घेतलेला आहे, म्हणजे या ठिकाणी हे पण वाक्य चुकलेलं आहे. तर हे वाक्य कसं पाहिजे होतं, तर हे 2 नंबरचं वाक्य, हे बी नंबरचं वाक्य यामध्ये अशा स्वरूपात पाहिजे होतं, म्हणजे ते बरोबर झालं असतं. तर अगोदर काय पाहिजे होतं, वेअर पाहिजे होतं, नंतर द बस स्टेशन पाहिजे होतं आणि त्याच्यानंतर काय पाहिजे, वॉच पाहिजे. हे असं वाक्य बरोबर झालं असतं. तर हे सुद्धा वाक्य चुकीचं आहे. आणि हे वाक्य बरोबर कसं झालं असतं, पहिलं वाक्य तर याच्यामध्ये अगोदर ही पाहिजे होतं, नंतर इज पाहिजे, नंतर गोईंग, म्हणजे वेअर ही इज गोईंग हे वाक्य अशा प्रकारे पाहिजे होतं, म्हणजे या ठिकाणी हे वाक्य चुकलेलं आहे. तिसरं वाक्य बघू आपण, आय टोल्ड टू हिम द हॅपी न्यूज. याच्यामध्ये डब्ल्यूएच शब्द वापरलेला नाही, मात्र तुम्ही जर या ठिकाणी व्यवस्थित बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. कधीही लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, ज्यावेळेस आपण टोल्ड वापरतो म्हणजे टेल हे क्रियापद वापरतो, टेलमध्येच ऑलरेडी काय असते, टू असते, तर टेल सोबत आपण कधीही टू वापरत नाहीत. मग यामध्ये काय केलं आहे, टेल म्हणजे टोल आहे आणि त्याच्यासोबत टू पण वापरलेला आहे. टोल सोबत आपण टू हे प्रेपोजिशन कधीही यूज करत नाहीत. मग हे वाक्य खरं कसं पाहिजे होतं, आय टोल्ड हिम, काय पाहिजे होतं, आय टोल्ड हिम अशा स्वरूपात पाहिजे होतं, म्हणजे या ठिकाणी हे पण वाक्य चुकलेलं आहे. मग आपण आता याच्यामध्ये काय करायचं, आपलं उत्तर ए आणि बी काय म्हणतोय, ए आणि बी हे जे वाक्य आहे तर ए आणि बी हे वाक्य या ठिकाणी काय आहेत, चुकीचे आहेत. मग ए आणि बी असं ऑप्शन आहे का, ए आणि बी ऑप्शन आहे का, नाही. याच्यामध्ये ए आणि बी आहे का, नाही. याच्यामध्ये बी सी आहे, याच्यामध्ये ए आणि सी आहे, म्हणजे याच्यामध्ये आपलं तिसरं वाक्य जे तिसरं वाक्य पण चुकीचं आहे हे तरी आपल्याला समजलंय. तरी देखील समजा एखादं वाक्य तुम्हाला येत नसेल तर तुम्ही उत्तराचे जे ऑप्शन असतात तर त्या ऑप्शनचा विचार करून सुद्धा तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकताय. मग याचं उत्तर काय आहे, ए बी सी. काय आहे, ए बी सी, कारण याच्यामध्ये 3ही वाक्य चुकीचे आहेत. इथं सुद्धा टोल्ड टू वापरलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी हे सुद्धा वाक्य चुकलेलं आहे. तर अशा प्रकारे काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. मग हे वाक्य व्यवस्थित या ठिकाणी हे सुद्धा वाक्य व्यवस्थित समजून घ्या, हे सुद्धा वाक्य व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ह्या ज्या कॉन्सेप्ट आहेत तर ह्या कॉन्सेप्ट समजतील. कधीही लक्षात ठेवायचं आहे, टोल्ड जे वापरतो आपण तर टोल्ड वापरल्याच्या नंतर काय करायचं नाही, टू वापरायचं नाही. टोलचाच अर्थ काय होतो, टोल म्हणजेच काय असते, सेड टू असते. टोल मध्येच ऑलरेडी काय येते, टू येत असते, त्याच्यामुळे टोल सोबत आपण टू वापरत नाहीत. ज्या वेळेस आपण काय करतोय, डायरेक्ट स्पीचच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करतो तर त्यावेळेस तुम्हाला सिंपल लक्षात ठेवायचं आहे. समजा असं वाक्य जर दिलं असेल, ही सेड टू हिम असं जर दिलं असेल तर या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना आपण डायरेक्ट काय करतो, ही टोल्ड हिम असं करत असतोय. याचं जर आपण असं लिहिलं, ही टोल्ड टू हिम, तर हे या ठिकाणी चुकीचं होतं आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला समजून घ्यायचं आहे. सो दिस वन इज करेक्ट, दिस वन इज रॉंग. मग याच्यामध्ये हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे. तर अशा स्वरूपात मित्रांनो आपल्याला काय करायचं, एकदम प्रत्येक कॉन्सेप्ट जे आहे तर प्रत्येक कॉन्सेप्ट ही बारकाईने पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो मी पहिल्यापासून तुम्हाला एकच सांगतोय, आपण तर बघा लक्ष द्या, जेवढे पण प्रश्न आहेत ते ट्रिक्सच्या माध्यमातून आपण घेतोय, परंतु मी फक्त तुम्हाला सर्वांना ट्रिक्सवरती अवलंबून राहू नका असं हे वारंवार सांगतोय. कारण आपण सध्या शिकत आहात, शिकत असताना काय करायचं, सगळ्या कॉन्सेप्ट्स एकदम बेसिकपासून ते फार ॲडव्हान्सपर्यंत सगळ्या कॉन्सेप्ट्स व्यवस्थित समजून घ्यायच्यात. आणि तुम्ही ज्यावेळेस सगळ्या कॉन्सेप्ट समजून घेताय
त्यावेळी तुम्हाला मग कशाही प्रकारचा प्रश्न असू द्या तर तुम्ही त्या उत्तरापर्यंत पोहोचताय. आणि मग आपण काय करायचं, प्रश्न सोडवत असताना आपण ट्रिक्सचा विचार त्या ठिकाणी पेपरला गेल्याच्यानंतर प्रश्न सोडवत असताना करायचा आहे. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी काय करताय, कमी वेळेमध्ये आपण उत्तरापर्यंत पोहोचताय. आणि आणखी एक गोष्ट कधी लक्षात ठेवायची, ही जी इलिमिनेशन मेथड असते, कोणता ऑप्शन त्या ठिकाणी येणारच नाही, तर तशा प्रकारे जर तुम्ही जर त्या ठिकाणी पेपर जर सोडण्याचा प्रयत्न केला तर आपण कमी वेळेमध्ये काय करतो, जास्तीत जास्त प्रश्न सोडू शकतोय आणि अचूक प्रश्न सोडू शकतोय. ही पण गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची. तर मग मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये अशा प्रकारे जेवढे पण परीक्षेमध्ये WH प्रश्न असतील किंवा म्हणजे आपण त्याला सिंपल असं म्हणू, जेवढे पण आपल्याला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सवरती प्रश्न विचारले आहेत तर ते सर्व प्रश्न आपण याच्यामध्ये घेतले आहेत. मग त्याच्यामध्ये राज्यसेवा 2021 पण पाहिला आणि आत्ता 2022मध्ये जो 26 डिसेंबर 2022चा झालेला पेपर आहे, या पेपरमध्ये सुद्धा स्टेनोग्राफरच्या पेपरमध्ये कशा स्वरूपात प्रश्न विचारला आहे हा सुद्धा आपण यामध्ये प्रश्न घेतलेला आहे. तर मग अशा पद्धतीने काय करायचं, आपण सर्वांनी ह्या सगळ्या कॉन्सेप्ट्स एकदम व्यवस्थित समजून घ्या. निश्चितच तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होईल. आणि येणारी जी परीक्षा आहे तर येणाऱ्या परीक्षेमध्ये कशाही प्रकारे प्रश्न विचारू द्या तर तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर 100% अचूक उत्तर तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकताय, याची मला 100% खात्री आहे. तर ठीक आहे, मग थांबू आपण. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारे जो नेक्स्ट अत्यंत महत्त्वाचा टॉपिक असणार आहे तर तो टॉपिक आपण घेऊन येऊ आणि त्याही टॉपिकचा आपण अशाच प्रकारे त्या टॉपिकवरती जेवढेही प्रश्न MPSCने विचारले आहेत तर त्या सगळ्या प्रश्नांचा आपण सविस्तर ॲनालिसिस करूया.